स्पीचलेस. हो, म्हणजे शब्दच नाही, ॲब्सोल्युटली स्पीचलेस. म्हणजे आफ्टर लॉंग टाईम इतका मराठी सुंदर चित्रपट, खूप खूप म्हणजे क्लीन, अतिशय स्वच्छ मूवी. थँक्यू सर. दॅट्स द बेस्ट वे टू एक्सप्लेन. 2 शब्द सर, कारण मराठी पिक्चर आहे आणि मराठी लोकांनी बघायला पाहिजे. तर गाठ कशी वाटली? नाही, आवश्यक सगळ्यांनी बघण्यासारखाच पिक्चर आहे, त्याच्यावर काही दुमत नाही. आणि पिक्चरबद्दल टीका करण्यासारखं पण काही नाही, उत्कृष्ट पिक्चर आहे. सगळ्यांनी व्हेरी गुड, थँक्यू सर. आता मॅडमला जरा विचारतो, कारण ते पण जरा येस येस येस. हां. मला आपली जी परंपरा आहे ना ती फार आवडली. म्हणजे आणि एकाकडे आईची भूमिका आणि एकाकडे वडिलांची भूमिका, त्यांची जी तडमड दाखवलेली ती कशी वाटते? एक बाप म्हणून आणि आई म्हणून आणि आई म्हणून मला ते जी आपली जी हिंदू संस्कृती आहे ना त्याप्रमाणे जी भूमिका आहे ती मला खूप आवडली. आणि ते संस्कार आपले असतात, त्यामुळे आपलं लग्न संस्थाही चांगली होते, पुढे जातो आपण. आणि मला खूप आवडलं. मला व्हेरी गुड. आपलं श्रेयस तळपदेंचं काम आणि नवीन मुलगी आली ना ती गौरी खूप रोल खूप सुंदर केला. ते खूप छान. थँक्यू मॅडम. आता आणखी काही लोक येतील, त्यांना मी पण विचारतो. आणि मी पण चित्रपट बघितला आणि मी विश्लेषण यानंतर देणार आहे. तर थँक्स मॅडम, थँक्स अँड रिगार्ड. ई अनोखी गाठ या चित्रपटाचे विश्लेषण मी करतो आहे. आणि खरोखरच महेश मांजरेकर यांनी उत्तम गाठ बांधलेली पिक्चर जो आहे, त्यांनी असं सुरुवातीला संत गतीने चालणारा पिक्चर आणि मग सुरुवात होत होत हळूहळू तो मुख्य धारामध्ये जातो, मुख्य प्रवाहामध्ये जातो आणि चित्रपट एकदम म्हणजे पकडमध्ये त्यांनी बनवलेला आहे. सांगायची तात्पर्याचं ही अनोखी गाठ जी आहे एक इमोशनल स्टोरी ड्रामा पिक्चर आहे. श्रेयस तळपडे, गौरीने अतिशय उत्तम काम केलेले आहे. आणि याच्यात सुहास जोशीची तळमळ श्रेयस तळपडेच्या लग्नासाठी आणि तिकडे शरद पोशेची तळमळ गौरीच्या लग्नासाठी. आता कहाणीला जशी जशी सुरुवात होत जाते आणि ती प्रत्येक आई आणि वडिलांचं रिलेशन, मुलीचं रिलेशन, मुलाचं रिलेशन आणि ते जे कॉम्बिनेशन बनवलेले आहे, ती धडपड जी दाखवलेली एक आईची एक वडिलांची. आता ती सुरुवात कशी होते लग्नाआधी आणि त्यानंतरची लग्नानंतर. आता ही एवढा मेळ त्यांनी घातलेला आहे आणि मग त्याच्या पद्धतीने त्याने प्रेझेंटेशन केलेलं आहे. हळूहळू मोडक यांचं संगीत आणि बॅकग्राऊंड म्युझिक फार उत्तम आहे. कॅमेरामॅनने उत्तम काम केलेलं आहे. संत गतीने चालतो परंतु मस्त असा वाटणारा प्रवास आपल्याला दिसतो चित्रपटात. गौरीने अतिशय सुंदर काम केलेलं आहे. डान्सपासून तर ॲक्टिंगपर्यंत, बोलण्याची, लग्नानंतरची जी तळमळ आहे आणि त्यापूर्वीचे जो तिचे काही दृश्य आहेत ते खरोखरच मस्त वाटतं. आता लग्नानंतर, लग्नापूर्वी जे मेळ घातलेला आहे आणि नंतर जो एंड होतो तो मी सांगणार नाही. शरद पोशेने अतिशय जबरदस्त काम केलेलं आहे. सुरुवातीचे त्याची तळमळ, आक्रमक आणि नंतर संयम. तेवढा श्रेयस तळपडे एकदम सुरुवातीपासून संत आणि मस्त शांत असा स्वभाव. जो गोलमाल सिरीजमध्ये आपण श्रेयस तळपडेला बघतो तो श्रेयस तळपडे वाटत नाही. शांत स्वभाव आणि त्या पद्धतीने त्याने जी ॲक्टिंग केलेली आहे खरोखरच उत्तम आणि उच्च कोटीची वाटते. गौरी त्याविषयी काही बोलायचा प्रश्नच येत नाही. आणि आता तो एंड कसा होईल ते आता मी सांगणार नाही, कारण काही लोक असे बोलतात की वो 7 दिन किंवा हम दिल दे चुके सनम असं वाटतं. परंतु वस्तुस्थिती डायरेक्टर जो महेश मांजरेकर आहेत त्यांनी आपल्या पद्धतीने ज्या पिक्चरचे जे डायरेक्शन केलेले आहे उत्तम. त्याने आपला अनुभवाचा फार त्याने फायदा घेतला आणि मस्त असं प्रेझेंटेशन दिलं. मराठीला, संस्कृतीला वाटणारी अशी कथा हळूहळू ज्या पद्धतीने त्याने चित्रपट पुढे जातो आणि एंडपर्यंत तो
पाहावा असा वाटतो आणि खरोखरच एक उत्तम असा मराठी चित्रपट एकदा बघावा असा, आणि त्यासाठी लाईक शेअर कमेंट बनता आहे. थँक्स अँड रिगार्ड.